नमस्कार मित्रांनो, CSC टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की CSC लॉग इन होत नाही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करावा. त्यासाठी सर्वप्रथम आपलं CSC ID लॉग इन करून घेऊ आपण CSC पोर्टलला. CSC पोर्टलला लॉग इन करण्यासाठी लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथं युजर ID आपला म्हणजे CSC ID आणि खाली जो पासवर्ड तो टाकून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर जो आपला इंटरफेस येत आहे तो अशा प्रकारे येत आहे. लॉग इनला क्लिक केलेलं आहे. हे असा रेडमध्ये इंटरफेस येत आहे. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सर्वप्रथम क्रोमला गुगल हे टाईप करायचे आहे. गुगल हे टाईप केल्याच्या नंतर इथे टाकायचं आहे CSC माय अकाउंट. हे माय अकाउंट टाकल्यानंतर सर्च करून घ्यायचे. सर्च केल्यानंतर सर्वप्रथम एक नंबरला जो येईल CSC गव्हर्नमेंट याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस येईल. इथं आपली सर्वप्रथम CSC ID जी CSC ID आपली बंद दाखवत आहे ती CSC ID टाकायची. त्यानंतर इथं फिंगरप्रिंट किंवा आयरिस असे तिथे फिंगरला क्लिक करून इथं आपला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. जो कॅप्चा इथं आलेला आहे. त्यानंतर सर्वात खाली यायचे. इथं सबमिट नावाचा ऑप्शन आहे. सबमिट नावाचा ऑप्शन असं केल्यानंतर आपले मंत्रा मशीन आपल्या CPU ला अटॅच झालेली पाहिजे. मंत्रा अटॅच नसेल तर ती मंत्रा परत एकदा काढून आपण लावून घ्यायची आहे. कारण की मंत्राचा खूप सध्या प्रॉब्लेम आहे. मंत्रा L1च लागेल आपल्याला. मंत्रा लावल्याच्या नंतर थोडा लोड खाईल कारण की मंत्रा सर्व्हिस थोडी स्लो चालत आहे सध्या L1 ची. हे बघा मंत्रा डिव्हाइस लागलेला आहे इथं. आता इथं थोडं आपण वाट पाहून घेऊ. वाट पाहिल्याच्या नंतर बायोमॅट्रिक अपडेट्स येईल. सध्या पूर्ण वेली हे CSC करत आहे त्यासाठी थोडा साईटला प्रॉब्लेम असेल तर सहजासहजी एकदा दोनदा तुम्ही ट्राय करून बघायचं कारण की एका ह्याच्यात होणार नाही आहे ते. साईट खूप स्लो आहे कारण की खूप आयडिया बंद झालेल्या आहेत. आता इथं बायोमॅट्रिक आलेलं आहे बघा. आता इथं बायोमॅट्रिक कॅप्चर करून घेऊत आपण. बायोमॅट्रिक कॅप्चर केल्याच्या नंतर आपलं CSC माय प्रोफाईल ही लॉग इन होऊन जाईल बायोमॅट्रिक कॅप्चर झाल्याच्या नंतर. आता इथं बायोमॅट्रिक कॅप्चर होत आहे. बायोमेट्रिक कॅप्चर झाल्यानंतर असा इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्यावर इथे आपलं सर्वप्रथम KYC अपडेट ह्या प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर इथं पोलीस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर इथं डॉक्युमेंट्समध्ये व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपले CSC वेली या नावानेच अप्लाय करायचं आणि CSC हेड ऑफिसचा ॲड्रेस टाकायचा आहे. ते मी तुम्हाला आता दाखवतो आहे की एकदा चेक करा की कशा प्रकारे पोलीस व्हेरिफिकेशनचं प्रमाणपत्र येते आपलं CSCचं. हे बघा चेक करा इथे बघा अशा प्रकारे पोलीस व्हेरिफिकेशन येते. इथं वेली टाकायचं CSC गव्हर्नमेंट सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असं नाव टाकून द्यायचं तिथं कारण की ह्या नावानं अप्लाय करावं लागेल कारण CSC साठी लागत आहे. त्यासाठी दुसरं कोणत्याही कंपनीचं पोलीस व्हेरिफिकेशन काढलेलं ते चालणार नाही आहे. CSC ने सांगितलेलं आहे आपल्याला. त्यासाठी ही फाईल आता अपलोड करायची. ही फाईल पण 10 ते 200 KB मधात पाहिजे. त्यासाठी साईज रिसाईज करून परत एकदा अपलोड करायची आहे ती पोलीस व्हेरिफिकेशन. हे अपलोड केल्याच्या नंतर आपली CSC ID लॉग इन होईल. तोपर्यंत होणार नाही. हे बघा आता आपण अपलोड केले तर आपल्या इथे आले की अपलोड सक्सेसफुल. अपलोड सक्सेसफुल आल्यानंतर आता परत एकदा आपल्याला CSC ID लॉग इन करून पाहिजे आपली. त्यानंतर परत यायचं आहे CSC लॉग इनला येऊन इथे आपलं CSC ID व पासवर्ड टाकायचा. त्यानंतर कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे. बघा हे इंटरफेस अगोदर रेडमध्ये होता आता ग्रीनमध्ये आलेला आहे. याचा अर्थ की आपली CSC ID ही चालू झालेली आहे. CSC ID चालू झाल्यानंतर सेकंडला असं एक दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे प्रोफाईल माय प्रोफाईलमध्ये जायचं आहे. माय प्रोफाईलमध्ये गेल्याच्या नंतर तिथे क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस येईल. इंटरफेस आल्याच्या नंतर तिथं KYC फॉर CSC ID त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर VLEचा बायोमॅट्रिक परत एकदा ऑथोराईज करायचा आहे. ही KYC का आहे तर ही KYC म्हणजे आपली ID आपण स्वतःच चालवत आहे. याचं बायोमॅट्रिक सक्सेसफुल झाल्याच्या नंतर आपल्याला एक असा इंटरफेस येईल. ते पुढील प्रमाणे एकदा चेक करू. तर आपण बायोमॅट्रिक आपला दिलेला आहे. आता बायोमॅट्रिक दिल्याच्या नंतर आता बघा थोडा लोड खात आहे. लोड खाण्याचं कारण इतकंच आहे की
सर्व वेलीला हा प्रॉब्लेम येत आहे. त्यासाठी सर्व वेली हेच काम करत आहेत. त्यासाठी साईट खूप स्लो चालते. झाले बघा आपले KYC प्रोसेस सक्सेसफुल झालेली आहे. आता आपली CSC ID चालू झालेली आहे आणि ही KYC प्रत्येक 3 महिन्याला आपल्याला करावी लागणार आहे.